हरियाणे भ्रष्टाचार के सबसे बड़े खिलाड़ी। महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय। कभी रात में बाला साहब का स्मरण कर कर सोच लेना बाला साहब के सिद्धांत क्या कहते हैं थे और आप कहां खड़े हो। जहां छत्रपति शिवाजी की कसम आखिर उद्धव ठाकरे ने क्यों खाई, आज इसी पर करेंगे बात। और भी कई अहम मुद्दे हैं महाराष्ट्र के विधानसभा चुनावों से जुड़े, जिन पर होगी हमारी नजर। आपके साथ मैं हूं समीर अब्बास, मेरे साथ रवि मिश्रा भी मौजूद हैं। महाराष्ट्र में 6 दिन बाद ही वोटिंग है, लेकिन उससे पहले जुबानी प्रहार तेज हो गया है। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने टीवी 9 को एक्सक्लूसिव इंटरव्यू दिया, जिसमें उन्होंने बीजेपी समेत पूरी महायुति पर जमकर हमला किया। उद्धव ठाकरे ने छत्रपति शिवाजी की कसम खाकर कहा कि वो महाराष्ट्र में लुटेरों की मदद नहीं करेंगे। जहां महाराष्ट्र में नेताओं के हेलीकॉप्टर की तलाशी पर भी जमकर सियासत हो रही है। उद्धव ठाकरे नितिन गडकरी की हेलीकॉप्टर की चुनाव आयोग जांच करा चुका है, जिस पर सियासी पारा काफी हाई है। तो इस विषय पर भी हम बात करेंगे, खबर आपको देंगे। महाराष्ट्र चुनाव को लेकर क्या हलचल है इस वक्त, उस पर सबसे पहले नजर। जी हां, और सबसे पहले उद्धव ठाकरे के बयान का जिक्र। टीवी 9 के साथ बेहद खास इंटरव्यू में उद्धव ठाकरे ने जो बातें कही हैं वो चुनाव के दौरान चर्चा का सबब बन गई हैं। टीवी 9 से खास बातचीत में उद्धव ठाकरे का महायुति पर हमला। उद्धव ने छत्रपति शिवाजी की कसम खाई है, महाराष्ट्र में लुटेरों की मदद नहीं करूंगा, कभी उनकी मदद नहीं करूंगा। जो लुटेरे हैं, जो महाराष्ट्र को लूटने का काम कर रहे हैं, भले ही वो परिवार से ही क्यों ना ताल्लुक रखते हो, ये बातें कही उद्धव ठाकरे ने। सुनिए। महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही, अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही, भलेही तो कुटुंबात हे मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय। बापरे, शपथ घेऊन, आणि भलेही तो कुटुंबातलाही असो। महाराष्ट्र हे माझं कुटुंबच आहे ना। हा, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं, हा कोणी आरोप आता लावलंय? हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले। म्हणजे राज ठाकरेंचं मी हा. मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती, हा. कारण त्यांनी हाजला जाणाऱ्या यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं, म्हणून त्यांना अनेक जण त्यांनी पण टोपी घातली होती। आता लोकांना टोप्या घालतायत, त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा। नाही, पण ते जो आरोप, ते जे आरोप लावतात, बघा, एक गोष्ट नक्की हा. की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला असं दाखवा की या देशातले सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत। हा, मुद्दा फक्त देशप्रेमी आणि देशद्रोही। आता देवेंद्रना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते, त्यांना यांनी सगळं नाटक केलं, दाऊदचा साथीदार म्हणून याला तुरुंगात टाकलं। नागपूरच्या अधिवेशनात 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात, तरी सुद्धा यांना पत्र द्यावं लागतं की हे योग्य नाही होय बरे, हे ठीक नव्हे बरे। आता अजित पवारांनी सांगितले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे। काय करणार देवेंद्र फडणवीस? वही उद्धव ठाकरे ने बीजेपी पर हमला किया। बीजेपी को मुस्लिमों से कोई मतलब नहीं, ये उद्धव ठाकरे ने कहा। आप अपनी पार्टी से मुस्लिमों को निकाल दो, उद्धव का बयान। लोग बेरोजगार हो रहे हैं, उद्योग बंद हो रहे हैं, क्या कश्मीर में 370 हटने से रोजगार मिला? ये सवाल बीजेपी से उद्धव ठाकरे। आता ती मुस्लिम मतं मवियाला मिळाली, शिवसेनेला मिळाली, त्यामुळे आता जेव्हा विधानसभा आली, त्यामुळे त्या मतांवरून टार्गेट तुम्हाला करण्यात येतं। अगदी मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू, मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू, मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू। तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत, आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका। चला, माझं जाहीर आव्हान आहे। ते नकली संतान बोलतात हे तर तुम्ही बोलले होते मध्ये। आता मी तुम्हाला एक बाईट दाखवतो। अमित शहा
इथे येऊन तुम्हाला 5-5 प्रश्न विचारतात. 370 कलम हटवताना हा. शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. हे जर ते विसरले असतील तर त्यांनी अमिताभ बच्चन किंवा महाभृंगराज किंवा ब्राह्मी तेल डोक्याला लावावं की त्यांची बुद्धी ही तैल बुद्धी राहील. आणि त्याच्या पुढे मला सांगतो, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, बेरोजगार झालेला आहे, सगळे उद्योग गुजरातला का नेत आहेत ह्याचं उत्तर त्याने द्यावं. पण हे सगळे जे जीवन मरणाचे प्रश्न आहे त्याचा 370 कलमाशी संबंध काय? काय संबंध? 370 कलम हटवलं, तुम्हाला रोजगार मिळाला? 370 कलम हटवलं, तुमचा शेतमालाला भाव मिळाला? 370 कलम हटवलं, तुमच्या मुला मुलींची लग्न होत आहेत? 370 कलम हे काश्मीरसाठी योग्य आहे. जे हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आसरा दिलेला. तो देखिए, कई अहम बातों का उद्धव ठाकरे ने TV9 के साथ इस खास इंटरव्यू में जिक्र किया है. अब सवाल यह है कि उद्धव ने महायुति से दूरी क्यों बनाई? वो महायुति से कभी गठबंधन ना करने की कसम क्यों खा रहे हैं, शपथ क्यों ले रहे हैं छत्रपति शिवाजी की?